चावी गाडीलाच आहे ना? हीच दळण नाहीच दळायला? ओ थांबा, मला पण घेऊन चला. कुठं? अहो तुम्हाला सांगितलं नाही का मी? काय सांगितलंय? अहो 11वी 12वीचं आमचं आहे ना गेट टुगेदर आहे आता. हा. मग तिकडेच जायचं. म्हणजे 11वी 12वीचे ज्या बॅच वाले सगळे आम्ही आहोत ना स्टुडंट, ते आता एकत्र येणार आहे. तिचे वर्गमित्र जुने? हा हा होय. हा. पण कधी ठरलं तुमचं? 2-3 दिवसापूर्वीच ठरलं. त्यासाठी जायचंय मग आता. आता लग्न झाले नसतात मित्र कोणी, सगळं सोडून द्यावं लागतं आणि घरचे बघावं लागतं. अहो हो, पण असं ठरलंच आहे ना आता. पण तू एवढ्या कोणाला का नाव घातलं नाही असं माझं तिचं म्हणणं आहे. जाऊन दे आता, चालले तर काय हटकायचं आपण. चला. जेवली खाल्ली का? तिथं हाय काय खायला? हाय तिथं पार्टीच आहे ना गेट टुगेदरची. पैसे? हाय. या माघारी लवकर पार्टी करीत. मग दळण आल्यावर ठेवतो. नाही नाही नाही, जाता जाता टाकू ना दळण. मी काय म्हणतो आई, ही बाजरीच आहे ना, तू गव्हाचं करून ठेव, दोन्ही एकत्रच नेतो मी. बरं चालतंय. आता पांढरा होणार पिठाला, तिला सोडताना ते गुणीनी, त्यापेक्षा मग मला बी तिलाच लावायचं ना करायला पार्टीला. त्यांच्या नवऱ्यांना बी हाय काय फक्त बायकांनाच आहे? नाही नाही, गेट टुगेदर ज्यांचे जे स्टुडंट आहेत, आता तुम्ही होता का आमच्या शाळेत? मग ते आता ज्या सगळ्यांचे लग्न झाले असते ना, हा झालेत ना, मग ते एकटे एकटेच येणार आहेत सगळे. एकटी येणार का सगळे? मग काय आले नवरे आले होईन की त्यांच्या बरोबर ओळख. चला ना, तुम्ही सोडून या ना मला. जाऊ का? हे तू माघारी. या लवकर. हा. बघती आली होती तू पण? हा आले होते की. तू काय बोलला नाही तेव्हा. अरे पोरात कसं काय बोलणार? पोरात नाही बोलायचं म्हणलं बोलावा. आणि एकटीच आली का? नाही, आलेत ना मिस्टर आलेत, ते थांबलेत गावात, मग आता चाललेत त्यांच्याकडेच. छान झाला ना कार्यक्रम? हो छान झाला, सगळ्यांनी छान अरेंज केलं होतं. तू जेवण केलं का? हो केलं की मी जेवण. अरे ते काय झालं, ग्रुपला सगळ्यांनी हे केलं, ठरवलं होतं की काय करायचं काय नाही. तू आहे का ग्रुपला? नाही मी नाहीये ग्रुपला. मी काम कर ना, तुझा नंबर दे, ग्रुपला जॉईन करून घेतो मी. दे इकडं. घेतलं मी, मिस्ड कॉल मारून आला माझ्याकडं. ठीक आहे. बरं ऐक ना, मला एक तुला गोष्ट बोलायची. तशी मी खूप आधी बोलायला पाहिजे होती, पण थोडा उशीर झालाय. बोल की. मला आहे ना, तू पहिल्यापासून खूप आवडत होती, पण कधी बोलायची हिंमत नाही झाली. पण मला आज बोलून टाकावं. असं नाही वाटत उशीर झालाय? आज जरा उशीरच झालाय, पण आता काय, जरा नाही, बरंच उशीर झालाय. आता त्या टायमाला हिंमत नाही झाली. हिंमत झाली असती तर मग. अरे मला पण लय वाटायचं तू बोलशील मला येऊन. मला मुली पण तुझ्या नावाने चिडवायच्या. मुली चिडवायच्या? हो मुली चिडवायच्या, पण तू काही बोललाच नाही. अरे मग मी नाही बोललो, तू येऊन बोलायचं ना. आता मी कशी बोलणार? मी मुलगी आहे, मी कशी येऊन बोलू शकते तुला? आणि तू नाही बोलला तर मग मी तोंडावर पडले असते. तू मला आवडत होती आणि आवडत आहे, हे सत्य होतं आणि हे सत्यच राहीन. अरे पण हे थोडं आधी बोलला असतास ना, थोडं आधी, माझं लग्न व्हायच्या आधी, तर आपणच लग्न केलं असतं ना. अरे पण आता जी गोष्ट मनात राहण्यापेक्षा होटावर आली, मी तुला बोलून दाखवलं, आता हे तरी मला चांगलं वाटायला लागलं, मनातली मनात दबण्यापेक्षा. आता काय करायचं, आता झालंय लग्न माझं. बरं ठीक आहे, जाऊन ते झालं लग्नात झालेल्या गोष्टीला तर काही करू शकत नाही, पण आता आपण मित्रमैत्रिणी म्हणून तरी बोलू शकतो ना. हा ठीक आहे, तू मला व्हॉट्सअपला आधी मेसेज नको करत जाऊ, मी तुला मेसेज करेल. ठीक आहे, कारण एक काम करत जा, घरी कोण नसेल ना, ज्या फ्री टाइम असेल त्या टायमाला मला व्हॉट्सअपला मेसेज करत जा, मग मी कॉल करत जाईल. ठीक आहे, कारण घरी कळल्यावर परत इश्यू होतील. हा बरं चालतंय, मग चल सोडतो तुला. हा ठीक आहे, त्याच्या अलीकडेच सोड. हा चल. ते दळण काय माझ्याच नावाने ठेवलं काय? दुसरं कोण आणायचं? आले का? हा, आपल्या पाणी आले उन्हाचे. आता मला थोडी जेवाय होतं. काय होतं जेवायला खरं? अगो बाय, तू दोघं गेले ना, जेवाय नव्हतं काय? मी तिला सोडलं आणि तसाच गेलो निघून. का ग? अहो त्यांचे होते आमचं कशाला? आमचं होतं ना. पण जेवायचं ठेवलं तसं. तू केलं ना वाटाण्याची भाजी सोलीत होती ना? हा खातो आले दळण ठेवून येतो. नाही बाबा, काय होतं? टाक्या 2 टाक्या भरून आणायच्या. हा, पनीरची भाजी, पुरी, गुलाबजामुन, पापड, वरण भात, सगळं इतकं छान केलं ना नियोजन त्यांनी. झाले जुने मित्र सगळे हो, ओळखले. सगळ्यांची ओळख झाली परत नव्याने. चांगले, मी येतो ठेवून ये. हा चालतंय. हा, येन काय मग? गॅस टाकेला मी सोमनाथला कोणाला तरी घेऊन येतो.
दोन्ही बोलून आणतो एकट्या. कांदा बिन घातला परत. बघती हा ये बाहेर. आले आई. बोला की काय म्हणता. मी भाजीला काहीतरी घेऊन येते. ठीक आहे चालतंय. आणते भाजीला काहीतरी मी. हा हॅलो. हॅलो. हा बोला ना. अरे किती वेळ लावला फोन करायला. अरे सगळे होते ना घरी. अरे मग तुला म्हणलं ना घरी कोणी असलं मेसेज करत जा. हा मग म्हणून तर केला ना तुला कॉल मी लगेच. बर. आता आई गेल्यात भाजी आणायला आणि हे गेले दळण टाकायला. बर मग रात्रीचं आपलं बोलणं व्हायचंच नाही म्हणायचं मग तुझे मिस्टर घरी असले. काय माहिती आता काय सांगता येते पण तरी मी करेल तुला मेसेज. हा हा घरी कोण असं मेसेज करत जा. हा आणि मला काय वाटतंय आपण आहे ना कुठतरी भेटू. जे आपलं प्रेम अधुरं राहिले ना त्याला पूर्ण करू. हा चालेल ना भेटत जाऊ आपण. आणि तू आधी काय नाही बोलला यार. मला माहिती का सारखा सारखा तोच विचार येतो डोक्यात आता. अरे जाऊन दे ना आता. काही गोष्टी मी तुला काय सांगतोय की भीती वाटत होती त्या टायमाला. वाटायचं तू घरी सांगितलं तर मग तुझ्या घरचे मला मारतील म्हणून मी गप्प बसलो. मग आता का बोललास. आता माहित असून माझं लग्न झालंय. हा पण तू सांगितलं ना मी माझ्या मनात असं राहायला नको होतं. बरं बरं ठीक एक आहे. मला एक विचारायचं होतं. हा बोल ना. तुझं नवरा आवडतं का रे तुला. आवडतो का म्हणजे म्हणजे आवडतो का. नाही. आता काय आहे, आलं होतं स्थळ त्यांनी लईच बळजबरी केली. त्यांना मी खूप आवडले होते. काय मग केलं लग्न. मला एक सांग जर आवडत नाही तर त्या न आवडणाऱ्या व्यक्तीसोबत आयुष्य काढणार का. आता काय घरच्यांनी लावून दिलंय मग काय करणार ना. चल मग पळून जाऊ आपण. तू काय सांभाळणारच मला. अरे चल तुला मी काय म्हणलं आपण लांब जाऊ. असं पण माझं शिक्षण कम्प्लीट चाललंय. कुठं पण नोकरी लागेल आपण लांब जाऊ. बाहेरच्या राज्यात जाऊ. तिकडे जाऊन राहू. आपलं आपण सुखी राहू. ठीक आहे चालतं मग सांगते मग तुला तसं मी. तसं सांगते म्हणजे तसं नाही डायरेक्ट फायनल सांग मला. म्हणजे बाकीची तयारी करायला सगळी. बरं ठीक आहे जाऊ. कधी जायचं काय ते सांग मग मला. एक काम कर मला 2 ते 3 दिवस दे. मी बाहेर म्हणजे इथून आपल्यापेक्षा असे कोणीच येणार नाही. अशा जागेवर जाऊन मी रूम बघतो आणि सगळ्या गोष्टी अरेंज करतो. 2 ते 3 दिवस दे. 3 दिवसांनी तुला सांगतो कुठे यायचंय. जाऊ आपण पळून. ठीक आहे चालतंय. पण तुझ्या मनाची तयारी कर. हा चालेल. ठेवू का मग. हा आय मिस. हॅलो. हा मिस यू. आई या ना. बसा ना. चहा पाणी पण बघती हा कोण आलंय बघ की. चहा पाणी. आले की. अरे आई बाबा तुम्ही असं अचानक फोन तरी करायचा ना. फोन करायला काय झालं ती इकडेच निघाले होते आणि मी गॅस टाक्या आता न्यायला आलो. सोमाला म्हणलं ये तू घरी तर मी म्हणलं चला आले तर भेटून जाऊ. अरे हा हा. चहा करू का तुम्हाला का जेवून जाताय. जेवायला करा. चहाचं काय. ठीक आहे मग मी जेवेल. बघू मला एक सोमाला फोन करू दे. एक फोन करू दे ना सोमाला. लॉक खोललं. खोल ना. कर ना चहा. कॉल बघा किती.
किती मिनिटं फोन करा. बघा कसं पटतंय आता जर माही बायको जर मला नाही बोलू शकत मी सगळ्या गोष्टी. नको करू इकडे रे तुझ्यावर बोलायचंय. बरं ना दोघं बी संगत आले. ते अहो ठेवलाय चहा. नाही जा खरंच जा पारे ना काळ पास आमच्या तोंडात. हाणून हाणून काय होणार आहे? हाणून काय होणार आहे आता? हाणून काय होणार आहे? एक काम कर, तू फोन लाव. तुला जायचंय का? तू तू तुझ्या मनात सांग. ह्यांनी जाऊ दे. तुला वाटतंय बा त्याच्या आयुष्यावर राहीन. लग्न झालेलं बाई एखाद्या वेळ कुठं कोणत्या राज्यात जाऊन राहायचं काहीतरी चाललं होतं ती बी कर. ही सगळं रेकॉर्डिंग मी त्यांना दाखवलंय. ते सीसीटीव्हीचं रेकॉर्डिंग काढता येतं. आपण लाज वाटली पाहिजे ना. तू तिचं बाण एवढं गेलं की आपण सीसीटीव्ही समोरच बोलतोय. उद्या खिडकीत बोलली असती तर मग विळा मी नसता लागला. अगं पण लाज पाहिजे ना तुला एवढं सगळं चांगलं नवरान सासून सगळे घरचे चांगले असून हे कुठाने करायला. आजच गेली की लगेच त्यांनी व्यक्त केलं प्रेम. आमच्या प्रेमाला नाही आमच्या रोज असण्याला नसण्याला किंमतच नाही. आपण काय कमी रोज केलं दारासमोर आहे. तिला घेऊन जायचं सोडायचं. तिला नाही काय वाटा म्हणून आपला मी हिंडत बसलो कुठं तरी तिला परत घेऊन यायचं. अहो यांच्या हे- बुद्ध्या हे- खायला असे गेल्या. असे असे कपडे घालून द्यायचे. आम्ही काहीच नाही बंधन ठेवायचं ना. आम्हाला काय फक्त आमची नाक कापून घ्यायची सवय लागलेली. ह्याच्यापेक्षा तुला जी बुद्धीला पटतंय ती कर. ती त्यांची सुद्धा ताकद नाही काय म्हणायची. तुला वाटतंय ना की त्याच्याबरोबर राहून तू सौखी संसार करू शकते. दुसऱ्या राज्यात जाऊन आपले घरचे आईबाप सोडून द्या, नवरा सोडून द्या, सगळं सोडून द्या. त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही तो काम काय करतो, त्याचे बाहेर कुठं किती इथं. उद्या तुला शब्द व्यक्त केलंय अजून 10 पुरीला केलंय काय माहित नाही तुला. तुला नवरा आई बापाचं काहीच नाही. आता बोल ना हा? खूप आमच्या तोंडावर. मला मला एकदा तो फकड्या बघायचाच. मी अजून बघितलाच नाही ते. आता फक्त ते बघायचं आहे. फोन कर बोलून घेत. मग आपला मी घरात बसतो तेव्हा आला काय शब्द कसा दिसतो कसा बोलतो याच्यावर कळत. तो फोन लाव त्याला. लाव लाव फोन. लाव घरी ये म्हणा मी एकटीचे. मला तू लगेच भेटायचे. नाही आपण ते देखत होतो. हॅलो बोल ना. कुठे आहेस रे? काय गावात आहे? घरी येतोस का? तुझ्या घरी? हा कोण नाही घरी? हा. बरं ठीक आहे आलोच. 5 मिनिटात आलो. मानलं पाहिजे. काय लाज सोडितो आणि काय काय कोण नाही का घरी? हा कोण नाही का घरी? बघितलं कोण नाही काय घरी? निर्लज्जपणा लावला बाई तो यो. काहीच नाही म्हणायचं. आता ते येईन 5 मिनिटात बरं का. तू इथंच बस. एक काम करतो तिची बॅग फेग आणून देतो. बघू आपण पळून जायचं तो काय म्हणतोय. तुम्ही घरात बसा. जाऊ घरात त्या. जा घरात. ओके 3 दिवसाच्या ऐवजी तो आजच नाही म्हणायचं. मला चैनच पडत नाही म्हणायचं. हा पटतंय बुद्धी पटतंय तसं कर. अरे काय झालं का बोलून घेतलं होतं आणि बॅग भरली. मी तुला 2 दिवस थांब म्हणलं होतं. तुला एवढं पण दम निघाला नाही का? बरं जाऊन दे. बॅग भरलीच आहे तर चल आजची आज मी तयारी करतो. अरे लगेच गाडी बस. पुढं आपण 4 गाडी घेऊन जाऊ. अरे मला जरा अफवर्ड वाटतंय. आता कसं जायचं असं. लग्न झालंय माझं. आता मगाशी तर आपलं ठरलं होतं का नाही? आपण फोनवर काय बोललो होतं आपल्याला जायचं फायनल झालं. मग लगेच तुला कसं काय असं वेगळं वाटायला लागलं? हा बोलणं ठरलं पण मला तुझा फोन झाल्यावर जरा वाटलं ते. अरे ठीक आहे बाबा लग्न झाल्याच्या पुढे मी बोललो. लग्नाच्या आधी बोललो असतं तेव्हा पण आपण पळूनच गेलो असतो का नाही? नाही तेव्हा लग्न तरी झालं असतं आपलं. आता तू जॉब करतोय चांगला तू. आता लग्न होऊ शकतं. पण आता माझं ऑलरेडी लग्न झालंय यार. काय नसतं. चल तिकडे बाहेर राज्यात जाऊन लग्न करू. सगळं होतं. एक काम कर चल तू. आता जायच्या टायमाला नाही म्हणायचं का गी बॅग. अरे काय अरे फिरे काय अगं जा की एवढं चल म्हणतोय ना तो. जा जा. एवढं इथपर्यंत तुझ्याच गुणाने आलं ना तू. कस काय आला तू इकडं? हा का रे बाबा माझीच बायको भेटली तुला? हा तुला एखादी चांगली नोकरीला आहे जॉबला आहे म्हणले भेटली नसती का? आमचं कॉलेजमध्ये असताना प्रेम होतं. अरे पण आता तिचं लग्न झालंय तुला अरे विचार पाहिजे प्रेम ना त्या होतं तर लग्नाचा. मग मायावर लग्न कशाला केलं तिने? हा काय आता चूक झाली असेल तिची. पण मी पण बाहेर गेल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झाला. नाही यासाठी तुमचे गेट टुगेदर लागत आहेत का? जुने लफडे उकरून काढायला? याच्यासाठी तू शाळेत जात होती का? जी उरल्या सुरल्याला प्रेम व्यक्त होतं जीव अपूर्ण राहिले ती पूर्ण करून दुसऱ्यांच्या बायका पळवायला कशाला लागत आहेत गेट टुगेदर? होय आता मेसेज करून या ग्रुपला जॉईन होणार तुम्ही.
दुसऱ्या राज्यात जाणार एका पोरीसाठी, तुला आई बापच नसत्यान. आहेत तिला आई सगळे. तर तिच्या सोडून देणार होती ती. तिथं काय आई बाप नवरा सासू सारे सोडणार होते, तिला तर लाजच नाही राहिली. पण तुला लाज नाही का? हम्म? अरे आम्हाला मारायचं आणि मग तू जायचं ना सगळ्यांना विष पाजून. म्हणजे चार लोक तुला हाय चुकले कोणी नसते. मागं पाय कोणी हाय काय? आहेत सगळे इथं. आई बाप आहेत. एवढं काय पटलं बा माझ्या बायकोत, मला एवढे दिवस दिसलं नाही. जे तुझ्यात एवढं आवडलं ती बी निघाली बोंबलत. तू तर निघालाच समजा, तू बी वळूच आहे. पण या CCTV आम्ही बी की केलंय, बोलून घेतलंय, आम्हीच सांगितलं तिला बोलून घ्यायला. म्हणजे असा प्लॅन केलाय काय? प्लॅन नाही केला. दुसऱ्याच्या बायका पळायला तुम्ही प्लॅन करता ना, ते प्लॅन नाही का? याला पोलिसामध्ये त्या पहिलं. एका चुकीच्या निर्णयामुळे तिचं घराचं वाटोळ होतंय, तुझ्या तर होतंय, तुला काय माहित नाही. पण हिचे आईबाप तुटतेत, माझी बायको तुटती, कोणाच्यातच माणसाला कोणाला बसवायला ठेवायचं नाही का? आणि चार लोक आमच्यावर थुकते ते वेगळंच. हो काय तुमचा निर्णय, माझी बायको आहे, मी याचं इथं बी टंगडं तोडू शकतो, पण मला ती करायचं नाहीये. त्याचं कशाला तंगड जोडताय? आपलं नाणं खोटं आहे ना. आता थांब, तिचंच बघू दे. आता तू काय करायचं सांग, तुला तर विचारलंच नाही असं, तुझं भावना सांग काय बाबा, जायचंय का? आता का दात खेळा बसलेत, जा ना जायचं असेल तर. माझ्या ह्याच्यात प्रॉपर्टी समजच नाही, कारण तू अशी बी पळून चालली. असं तरी म्हणतो तुम्ही अर्धांगिनी असेल बाबा ही. नाही हिला जाऊ द्या, तुम्हालाच दुसरी बायको करून देतो, आम्हीच दुसरी पोरगी पाहतो. नाही नाही, माझी इच्छाच उडाली अशी बायको भेटली होय. तुम्ही तुमचीच पोरगी केली आणि दुसऱ्याची कोणाची बघून देता? हेच काय विषय बा? ह्या असल्या टोनग्यांच्या नादी लागती वय. अरे किती जणांची घरं बिघडवली असते ना यांनी. मग तुमच्या ताब्यात नाही राहिली आता, आणि त्या दुसरी आमच्या. मोकळे रेडिओ आणि ठिकठिकाणी पाऊ टाकीत चालत आहे. काय याच्या नादी लागली तू? हे ऐकायला वाटते तू आला का दुसऱ्या बायकोला? का गेट टुगेदर करता तुम्ही? तिने फोन केलता म्हणून आलो मी. गेट टुगेदर कशाला असतं माहिती का? भेटलं बोललं ठीक आहे, माझं प्रेम व्यक्त होतं, मनातच दाबून ठेव ना भाऊ. तू असली तू एक शब्द बोलत नाही, मग मी घरात देतो आणि उद्या कोर्टावर सोड चिठ्ठी देतो, काहीच विषय येत नाही. पण जर तुझी तयारी नसेल मग ह्यो काय म्हणत असेल, त्याची ताकद नाही, परत गावाच्या पाहत कुठं दिसून देत नाही त्याला. नाही तिची तयार नसेल तर मित्र कशाला मागे लागेल? आता तू बॅग भरून घेऊन चाललाय तिच्या हातात धरून. मग ती मला म्हणली होती जायचं आपण, म्हणून मी ते मागे लागलोय. नाही नाही, ती आता नको म्हणत होती ना. कोण चाललं होतं पळून? तू चालली का त्याने तुला पळून चालली? नको म्हणली तर नाही, मग मला तरी काय करायचं? का रे बाबा, तुला तुझी दुसरं लग्न होणार नाही का? होणार आहे, पण कॉलेजचं प्रेम असतं ते शेवटी, मग एक कॉलेजचं ठेव, एक लग्न झालेलं. तसं नसतं. अगं तुला काही पटत आहे का हे? बोल की आता. बोल ना धडा धडा. का सगळी इज्जत घातल्यावर बोलणार आहे? चुकलं त्याला तरी म्हण बाबा, तू जा म्हणून काहीतरी, नाही तर आम्हाला तरी फास देऊन येतो मार. का गप्पच काय बसणार आहे? करायचं? जातो. जाऊ ना मी. मोठ्यानं बोल, जेवढं फोनवर बोलली तेवढं बोल. बोल बोल बोल. नंबर फिंबर राहून द्यायचा असला तर दुसऱ्या एखाद्या ह्याला बोलायचं, नाही फेसबुकला बोला, व्हॉट्सअप तर संपलं असं ना. आता पण टिंडर फिंडर कुठं काय असलं तुमचं, ट्विटर फिटर तर जाऊ का मी? हा नाही जेवण करून जा. ये नाही, नको. जा जा, स्वयंपाकाला आलाय लाग तर जा. आता जेवण करून जा खरंच. तिथून पुढे नाही मेसेज वगैरे करीत, चुकलं माझं. अरे निक कुत्रे, लाज आहे का तुला? चाल. आणि ही बर का चाललाय कोर्टात देईन मी, ही आहे माझ्याकडं. अगं काही लाज धर ना तू. बघा तुमच्या काय गुण उधळत ही. जरा लाज वाटू दे ना, तुला मग चांगलं घर बघून दिलं होतं ना, तरी अशा गुण का तुझ्या एखाद्या शेतकऱ्यावाल्या तर कवा चंदन मामी मामी आता तसं तोंड धरून नाही, तिला एकदा तरी तोंडात येतं की मला चुकलंय, मला सॉरी बोलायसारखं बोल ना आहे. जरा बोल. परत नाही का अशी करायची का? कायची आहे ना चुकलंय माझं, माहितीये मला. काय? मग थोबड उचक ना त्यांच्या जवळ. परत नाही होणार असं. मोबाईल सुटेल का आता? तिला मोबाईलच देऊ नका जावई तुम्ही धरा. मी नाही अधिकार देऊ तसं माझं नाही, तर. नाही, आम्ही परत सांगत मला होतो स्त्री तुम्हाला. पुरुष समानता कमी नसेल नाही तर. आम्ही सांगत होतो तिला आजपासून मोबाईल नाही, तिला घराच्या बाहेर तुम्ही कुठे न्यायचं नाही, काय नाही. कुठे गेले तर तुमच्या सोबत आणि आले तर तुमच्या सोबत. सुधारणार असेल तर ते देईन ना मी, देऊन टाकीन. मला हे नाही जा असं बळजबरी करून हे करायचं. बघ बघ अजून पण वासुदेव एवढा चांगला उद्या नवरा दोन भेटला लेकराच्या तुला. आया सुद्धा सोडून जातात, तर ही तर अजून लग्न तर म्हणून कोणतरी बोललं की निघायचं बोंबलत आपलं. नाही, परत नाही होणार असं. नक्की ना? हो. ही आई बाबा शपथ घेऊन करणार का तू? आता समोर येत आई बाप, माझ्याकडे बघून बोल. हा बाबा, आता नाही होणार असं. ठेवू शकतो विश्वास मी आता तो एवढा तरी. अगं पोरी, एवढा चांगला नवरा आहे, घरदार आहे, सासू सासरे आहेत. अगं कष्ट करावा, संसार करावा, हे काय बुद्ध्या सुचतात तुम्हाला? हा, हे असलं वागून जमत असतंय का? अरे कोण कुठली ही पोरं? अरे ही काय तुमच्या संसारातली आहेत का? तुझ्यासाठी यो माणूस म्हणजे आता सगळे यो, नाही तर काय नाही. बुद्ध्या कमून सुचत्यात, आरामात घरी बसायचं, फोन पाहिजे, त्याच्यामुळे बुद्ध्या आहेत ना. अरे हिला तू मला कामात घाला ना. सांग, उद्या जर ह्यो माणूस असा वागला असता तर तू काय केलं असतं? सर घर डोक्यावर घेऊन आणली असते ना ही बोंबलत. हा, चार माणसाच्या आता इथंच मिटलंय.
ही प्रकरण उद्या जर ती खिडकीत बोलली असती सीसीटीव्ही पुढे कळलंच नसतं तर ही सगळ्या गावाला जगाला कळलं असतं. आणि हे मग पोराची नंतर आहे ना नवराच असतो. बापानंतर जो पोराच्या पोटात चुका घालतो ते तुझ्या नवऱ्याने चुका पोटात घातल्या तुझ्या. आता त्याचं नीट ऐकत जा आणि इथून पुढं नीट वाग त्याच्याशी. पाहुणं काय झालं असं आम्ही माफी मागतो बरं का? नाही तुम्ही नाही तिला लक्षात चूक यायला पाहिजे, माझं काय नाही. आणि पहिली गोष्ट आहे ना, तुला कपड्याला कमी नाही पडलं, तू खाया प्यायला नाही, तुला पुढे न्यायला कमी नाही, पण याचा अर्थ थोड्या क्षणिक गोष्टीसाठी तू सोडून जाणार सगळ्या गोष्टी. अहो, पाहुणं तुम्ही कशाला कमी नाही ना पडलं तेच फावलंय. उद्यापासून हिला रानात कामाला पाठवा, इथं कष्टाची कामं करायला लावा, 4 गुरं घेऊन द्या, शेणात हात भरून द्या, एकच दिवस उद्या रानात नेते तिला. मग कळन तिला. दर मोबाईल इतकं जबाबदारी आहे मला नाही, पण तू ही लक्षात ठेव. ही सीसीटीव्ही आयुष्यभर नाही ना आता ध्यानात माझ्या, पण ही चुकीचं लक्षात आलंय माझ्या. परत करू नको. उचल बॅग जा, यांना तसं नको लावू, चहा पाणी कर. आणि जायचं असेल तर अजून जा, रस्ते मोकळे आहेत तुला. मग ती का चुकलं का अजून आलं का तोंडावर? नाही आलं मग बोलली. याच्यानंतर परत हे बरं नाही, तुम्ही नंतर नाही तर 2-4 दिवस घेऊन जा, तिकडे समजून सांगा. चला पाहुणे या, नाही बोलू जरा या.